मुंबईमध्ये महापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना भाजपच्या पाठीशी असल्याच्या चर्चा। महापौर निवडीवेळी ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना। शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा गट आज स्थापन करणार। गटनेतेपदासाठी यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले यांच्या नावाची चर्चा। गट स्थापन केल्यास नगरसेवक फुटीची भीती टळणार। शिवसेनेचे नगरसेवक 2 दिवसांपासून ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये। ठाकरेंच्या शिवसेनेची भारतीय कामगार सेना सक्रिय। शिवसेनेच्या नगरसेवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका, भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी 8 ते 10 दिवस लागणार, त्यामुळे कुणीच मुंबई बाहेर जाऊ नये अशा सूचना। मुंबईसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर महापालिकेमध्ये महापौर पदासाठी भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच। मुंबईमध्ये आल्याशिवाय आपल्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं अशक्य असल्यानं शिंदेंच्या शिवसेनेकडून 2.5 वर्षांसाठी महापौर पदाची मागणी। उल्हासनगरमध्ये वंचितचे 2 नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला। वंचितच्या सुरेखा सोनवणे, विकास खरात यांचा शिंदे सेनेला पाठिंबा। शिंदेची भेट घेऊन दिलं पाठिंब्याचं पत्र। भिवंडीमध्ये भाजपचा पराभव केलेल्या विजयी उमेदवाराच्या घरावर दगडफेक। दगडफेकीनंतर कोणार्क विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयात घुसून हाणामारी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेसाठी मोर्चे बांधणी। पुणे भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांचा आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। दादांचा भाजपला धक्का। मी केंद्रीय मंत्री तर फडणवीस मुख्यमंत्री। हा विदर्भासाठी सुवर्ण काळ, त्यामुळे विदर्भातील प्रत्येक समस्या सोडवल्या जात आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य। महाराष्ट्र अमेरिकेत होणार महत्त्वपूर्ण भागीदारी। दावोसमध्ये अमेरिकन राजदूत गोर यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा। व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि उत्पादनांमधील सहकार्य मजबूत करण्याबाबत व्यापक चर्चा। जोवर भारताची वाटचाल धर्माच्या मार्गावरून होत राहील, तोपर्यंत भारत विश्वगुरू असेल। सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। धर्माचं सारथ्य असलेल्या मार्गावरून चाललो तरच सुरक्षित प्रवास शक्य, भागवतांचं विधान। डॉक्टर संग्राम पाटील यांना परदेशात जाण्यापासून रोखलं। मुंबई विमानतळावरती इमिग्रेशन विभागाची कारवाई। लुकआउट नोटीस अद्याप रद्द न झाल्यानं इमिग्रेशन विभागानं संग्राम पाटलांना रोखलं। मेट्रोच्या कामामुळे मुंबईमध्ये 44 तास पाणी। मेट्रो 7 साठी अप्पर वैतरणा जलवाहिनीचा काही भाग वळवला। काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन। आज आणि उद्या कोल्हापुरातील पाणी पुरवठा विस्कळीत। पाईपलाईनच्या कामासाठी काळंबावाडी योजनेतून होणारा पाणी पुरवठा पूर्णतः बंद। 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पुण्यामध्ये आजपासून पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचं आयोजन। पुण्यातील काही प्रमुख रस्ते आज वाहतुकीसाठी बंद। स्पर्धेच्या मार्गावरील शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी। बिहार सरकार मुंबईमध्ये विहार भवन बांधणार। 30 मजली अत्याधुनिक भवनासाठी 314 कोटी 20 लाख रुपयांचा खर्च। बिहारमधील प्रवासी आणि रुग्णांना होणार फायदा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जळगाव महामार्गावरती तरुणांची हुल्लडबाजी। फुलंब्री सिल्लोड रस्त्यावर बैलगाडी आणि दुचाकी आणून गोंधळ। हुल्लडबाज तरुणांवरती कठोर कारवाईची मागणी।
मालेगाव मनमाड रोडवरती ट्रॅव्हल्स आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू, 2 जण गंभीर जखमी, 20 पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी. बाईक स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक उलटला. इगतपुरीतील पिंपळगाव मोर परिसरातली दुर्घटना. ट्रक चालक गंभीर जखमी. अपघाताचा थरार सीसीटीव्ही मध्ये चित्रित. हिंगोलीमध्ये दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार 25 फूट खोल कॅनॉलमध्ये कोसळली. वसमत परभणी रोडवरची घटना. सुदैवानं कार चालक थोडक्यात बचावला. चांदीने आतापर्यंतचे सगळे विक्रम मोडीत काढत गाठला थेट 2,85,000चा टप्पा. अवघ्या 4 दिवसात किलोमागे तब्बल 19,000 रुपयांची वाढ. गेल्या 4 दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठा लपंडाव.